नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी गणित यामधील चक्रवाढ व्याज हा घटक पाहणार आहोत. चक्रवाढ व्याज शिकण्यापूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना मागील काही संबोध, काही संकल्पना लक्षात आहेत की नाही हे सुद्धा आपण पाहूयात. यामध्ये पहिला आहे मुद्दल. मुद्दल म्हणजे काय? तर ठराविक रक्कम, साठवलेली रक्कम किंवा कर्ज म्हणून घेतलेली रक्कम. दर म्हणजे व्याजाचा दर. मुदत म्हणजे जितक्या कालावधीसाठी आपण कर्ज घेतलेला आहे किंवा जितक्या कालावधीसाठी आपण आपली रक्कम साठवणार आहोत तो कालावधी म्हणजे मुदत. सरळ व्याज म्हणजे काय? तर मुद्दल, दर आणि मुदत या सगळ्याला अनुसरून आपल्याला जे काही व्याज द्यायचं आहे, प्राथमिक व्याज जे असणार आहे तर ते म्हणजे सरळ व्याज. आणि रास म्हणजे मुद्दल आणि सरळ व्याज हे दोन्ही मिळून जी रक्कम तयार होते ती म्हणजे रास. आता चक्रवाढ व्याज ह्या घटकामध्ये आपली अध्ययन उद्दिष्ट कोणती असणार आहेत? तर पहिलं अध्ययन उद्दिष्ट आपलं असणार आहे चक्रवाढ व्याज ही संकल्पना विद्यार्थ्याला समजणे. आणि दुसरं आपलं अध्ययन उद्दिष्ट असणार आहे चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे उपयोजन करता येणे. ही दोन उद्दिष्ट समोर ठेवून आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणार आहोत. आता आपल्याला जाणून घेताना कुठल्या गोष्टी पहिल्यांदा टप्प्याटप्प्याने जाणून घ्यायच्यात? तर चक्रवाढ व्याज हे कशावर आकारले जाते? जसं सरळ व्याज हे आपल्या विशिष्ट मुद्दलावर, दरावर आणि मुदतीवर अवलंबून असतं, तसं चक्रवाढ व्याज हे कशासाठी आकारले जाते? तर खातेदाराने जमा केलेल्या विशिष्ट ठेवींवर, खातेदाराने घेतलेल्या कर्जावर. एकतर त्यांनी विशिष्ट मुदतीसाठी त्यांची जर ठेव ठेवली असेल आणि ती 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ती असेल तर बँक किंवा पतसंस्था आपल्याला चक्रवाढ व्याजाने ठराविक रक्कम देते. आणि खातेदाराने जर काही कर्ज घेतला असेल तर 1 वर्षामध्ये त्याला नाही त्या कर्जाची परतफेड करता आली तर त्या पुढील वर्षांना चक्रवाढ व्याज हे आकारलं जातं. ह्या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना जाणून करून द्यायच्यात. तर आता यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते उदाहरण आपण समजून घेऊया. सार्थक दादांना त्यांचा गिरणी व्यवसाय वाढवायचा होता. त्यासाठी त्यांनी एका बँकेतून 10 दराने 1 वर्षासाठी 10,000 रुपये कर्ज घेतले. सार्थक दादांना बँकेला किती रुपये व्याज द्यावं लागेल? जर आता आपण इथे उदाहरण व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काही ठराविक शब्दांना आपण इथे कलर वेगळे वेगळे दिलेले. त्याचं कारण असं की विद्यार्थ्याला ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण समोर येतं तेव्हा ते उदाहरण समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेत असताना ठराविक ठिकाणी ते उदाहरण तोडत वाचणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. यासाठी या शब्दांना आपण बोल्ड केलेले दिसतंय की दर माझा काय असणार आहे? तर 10 दराने. वर्ष म्हणजे माझी मुदत किती असणार आहे? तर 1 वर्ष. आणि मुद्दल किती होती माझी? तर 10,000 रुपये ही रक्कम त्यांनी कर्ज म्हणून घेतलेली होती. आणि सार्थक दादांना किती रुपये व्याज हे 1 वर्षासाठी द्यावं लागेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आणि सरळ व्याज शिकताना आपण विद्यार्थ्याला या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मग त्याच सूत्राचा म्हणजेच सरळ व्याजाच्या सूत्राचा या ठिकाणी आपण वापर केलेला दिसतो. ते कुठलं? I = PRN/100. म्हणजे हे सरळ व्याजाचं सूत्र वापरून आपण किती रुपये व्याज निघालं? तर 1,000 रुपये व्याज या ठिकाणी निघालेलं आहे. आणि बँकेला त्यांना किती रक्कम द्यावी लागणार आहे? ही म्हणजे रास आपण त्यांना सांगितली होती A = P+I. मग ती रासची रक्कम किती आली? तर 11,000 रुपये. हे 11,000 कसे आले? 10,000 रुपये आपली मुद्दल आणि 1,000 रुपये आपल्याला आकारण्यात आलेलं व्याज. असे 10,000 आणि 1,000 मिळून राशीची रक्कम झाली 11,000. म्हणजेच काय? सार्थक दादांना 1 वर्षासाठी 11,000 रुपये रक्कम इतकी सरळ व्याजासह द्यावी लागणार आहे. आता हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की ही सरळ व्याजासहची रक्कम आहे, त्यामुळे सार्थक दादांना 11,000 रुपये परत द्यावे लागतात. पण आता ह्यांना आपल्याला चक्रवाढ व्याजाकडे मुलांना न्यायचं आहे. मग ते आपण कसं नेऊयात? तर आपण एक मुलांना प्रश्न टाकला किंवा एक प्रसंग आपण मुलांपुढे तयार केलेला आहे. आता तो प्रसंग कुठला? तो असा, सार्थक दादांना काही वैयक्तिक अडचणींमुळे 1 वर्षानंतर सुद्धा सरळ व्याजाची रक्कम भरता आली नाही. त्यांनी बँकेकडे आणखी 1 वर्ष मुदत मागून घेतली. तसेच संपूर्ण कर्ज देखील त्यांना फेडता आलं नाही. किती कालावधीमध्ये? 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. मग आता बँक काय करेल बरं? म्हणजे इथे बँकेची भूमिका काय असेल? आता ही सार्थक दादांच्या पुढे उभा राहिलेला प्रसंग.
या अडचणीच्या प्रसंगामधून त्यांना बँक नेमकी कशी मदत करेल आणि पुढे जाऊन त्यांना जे सरळ व्याजसुद्धा देता आलं नाही किंवा 1 वर्षामध्ये त्यांना कर्ज फेडायचं होतं ते सुद्धा फेडता आलेलं नाही आहे, मग बँक आता काय करणार किंवा सार्थकदाता काय करतील, ह्या दोन्ही गोष्टींना आपण विद्यार्थ्यांपुढे एक प्रसंग म्हणून उभं करायचे आणि सोल्युशन देण्यापूर्वी मुलांकडून काय उत्तर येते किंवा मुलं ह्या प्रसंगाला अनुसरून काय उत्तरे देत आहेत ती उत्तरं आधी आपण जाणून घ्यायची आहेत.